एकलरे तालुका आंबेगाव येथील बायपास चौक येथील अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे। शुक्रवार दिनांक 6 रोजी रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास येथून सुरू होणाऱ्या कळंब बायपास चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक देत फरफटत नेले। या अपघातात मोटारसायकलवर बसलेले म्हाळुंगे पडवळ येथील रुपाली प्रनंद पडवळ वय 30 ही महिला जागीच ठार झाली, तर मोटारसायकल चालविणारा अक्षय हनुमंत पडवळ वय 22 हा तरुण अपघातात गंभीर जखमी झाला आहे। अपघात प्रकरणी अज्ञात बस चालकावर मंचर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील एकलरे आणि कळंब येथे गतिरोधक बसवावेत व भुयारी मार्ग करावा यासाठी ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेसह आंदोलन करत महामार्ग अडविला। या प्रसंगी सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले होते। ग्रामस्थांच्या आक्रोशाचा सामना यावेळी अधिकाऱ्यांना करावा लागला। यांना त्या अडचणीमुळे काय आधी ज्या काही सगळ्यात सोपं सांगतो, तुम्हालाही नियम सगळे माहिती ठीक आहे। या अंतर्गत निवेदन येणं मग त्याच्यावरती कार्यवाही करणं याच्यापेक्षा आपण प्रोएक्टिव्हली काय करू शकतो? आपण याच्यावरती हे असे गुन्हे होऊ नये याच्यासाठी प्रोएक्टिव्हली म्हणून अधिकारी म्हणून आपण काय करू शकतो? मग त्याच्यामध्ये पोलीस खातं आहे, त्याच्यामध्ये NHAचं खातं आहे, प्रोएक्टिव्हली आपण काय करू शकतो? हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे। नागरिक निवेदन देणं, नागरिकांचा मृत्यू होणं, त्याच्यानंतर निवेदन येणं प्रोएक्टिव्ह आम्ही पोलीस खात्यातर्फे आम्ही प्रोएक्टिव्ह होऊन सदरचा स्पॉट हा ब्लॅक स्पॉट घोषित केलेला आहे। ब्लॅक स्पॉट घोषित केल्यानंतर आम्ही तो ब्लॅक स्पॉट NHA बरोबर आमच्या दरवेळेस आमचा अहवाल जातो की हा ब्लॅक स्पॉट आहे आणि ऍक्सिडेंट कोणत्या कारणानं होतं, ब्लॅक स्पॉट मध्ये काय जिथे सतत ऍक्सिडेंट होतात त्या कोणत्या कारणानं होतात आम्ही ते कारण नमूद करतो। NHAला देतो, महामार्गाला देतो, ट्रॅफिकला देतो आणि आमच्या वरिष्ठ SP साहेबांना देतो बरोबर का। मग तो घोषित करून आहे ना, मग त्या स्पॉटवर आता NHA काय निर्णय घेतोय ठीक आहे। कायमस्वरूपी अपघात या ठिकाणी होतात। याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 ब्लॅक स्पॉट आहे। हा एकलरी आहे, हा स्पॉट आहे, पुढे इंदिरा हॉटेलच्या वतीने एक स्पॉट आहे। या ठिकाणी वारंवार गावकऱ्यांनी आंदोलन करून वारंवार निवेदन देऊन देखील NHAच्या लोकांनी काही कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे। काल या ठिकाणी अतिशय तरुण असलेल्या एका महिलेचा अपघात झालेला आहे। एक छोटीशी मुलगी तिला आहे आणि याच्या आधी सुद्धा एकुलत्या एका मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना देखील NHA असेल, प्रशासन असेल, त्यांनी या काही गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे। आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे, या 2-4 दिवसामध्ये सर्व अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार सर्व लोकांची या ठिकाणी मिटिंग होईल। या रस्त्याच्या कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे, इथे अंडरपास झाला पाहिजे, नाहीतर रोज एक घटना घडत राहील आणि निष्पाप लोकांचे असेच बळी हा NHA घेत राहील। आम्ही आज देखील सर्वजण या ठिकाणी बोललो, काय 2 दिवसामध्ये थोड्याशा उपाययोजना लोक करणार आहेत, पण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी 17 तारखेच्या आतमध्ये एक मिटिंग लावून सगळे लोकप्रतिनिधी असतील, ग्रामस्थ असतील, त्याच्याबरोबर खासदार, आमदार सगळे असतील, या सर्वांच्या समक्ष मिटिंग लावून या ठिकाणचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि त्यांना सांगू। अधिकारी आणि पोलीस स्टेशन डिपार्टमेंटनी सांगितलं का तात्पुरतं NHAला सांगून 2 दिवसामध्ये स्पीड ब्रेकर लावून इथं आपण हे करूयात, पण मोठ्या प्रमाणात असे अपघात होत असल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर मिटिंग लावून याच्यावरती त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलून ज्यांना त्या ठिकाणी अथॉरिटी आणि ग्रामस्थ सर्वांनी या ठिकाणी येऊन मिटिंग घेऊन त्याच्यावर निर्णय घेऊन इथं अंडरपास करायचा, याच्यावर काय कायमस्वरूपी उपाययोजना करायची या संदर्भातली मिटिंग 17 तारखेच्या आतमध्ये पोलीस स्टेशननी पुढाकार घ्यायचा आहे, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायचा आहे। नाही तर 17 तारखेच्या नंतर हा या ठिकाणापर्यंत कायमस्वरूपी ग्रामस्थ असतील, कळंबचे असतील, एकलरेचे असतील, म्हाळुंगे पडवळचे असतील, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या ठिकाणी बाबाजी चासकर असतील, दीपक आहे, संतोष शेठ आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी उभं राहील। मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि रस्ता या ठिकाणी बंद करण्यात येईल। शंभर मीटर काढायचे आणि इकडे पण काढा। जो अपघात झाला या ठिकाणी
सामान्य जनतेचं काही चुकी नसताना फक्त हायवेवाल्यांच्या या वाहतूकवाल्याच्या या पुणे नाशिक हायवेचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि जे टोल नाके चालवतात आणि या ठिकाणी ज्यांनी रस्त्याचं काम केलं आणि हे महाराष्ट्र शासन आणि मी जबाबदार तर या ठिकाणचे खासदार आणि आमदार यांनाही मानतो। या ठिकाणी रात्री जो अपघात झाला, एक लेडीज जाग्यावर गतप्राण झाली, त्यानंतर एक जण सिरियस आहे आणि या अपघाताला कारणीभूत या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी कमीत कमी 25 गावांचं क्रॉसिंग इथून होत असतं आणि हे क्रॉसिंग होत असताना या ठिकाणी गतिरोधक सुद्धा नाही। अनेक वर्ष या ग्रामस्थांची यामध्ये चूक सगळी हायवे अथॉरिटीवाल्यांची चूक आहे। या ठिकाणी भुयारी मार्गाची पर्यायी व्यवस्था आम्ही अनेक वर्ष या गावांची मागणी आहे, या ठिकाणी भुयारी मार्ग होत नाही। या ठिकाणी छोटे छोटे गतिरोधक तात्पुरत्या स्वरूपात टाकले जातात। हे गतिरोधक बसल्यानंतर गाडीला एवढं स्पीड असते का रस्ता क्रॉसिंग करताना अक्षरशः गाड्या फरफटत गेल्या जातात आणि माणसाचं या आधीवर अशा जवळजवळ 10 ते 15 घटना घडल्या आणि 10 ते 15 घटना घडून बी प्रशासन याच्यावर जागे होत नाही। प्रशासन याच्यावर जागे होत नाही, याच्यात शब्द देतात तर निघून जातात। आता तुम्ही या ठिकाणी काय केले? आता या ठिकाणी जे हायवेचे अधिकारी आलते, मनसर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी जे अधिकारी आलते आणि काही या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांनी असं सांगितल्यानुसार या ठिकाणी 3 दिवसातच रबरी गतिरोधक या ठिकाणी बसवले जातील आणि या ठिकाणी झाडांची कटिंग केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधींची आणि हायवेचे जे साहेब असतील त्यांची एक मिटिंग बोलून ग्रामस्थांसमेत या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जी 10 दिवसाची मुदत दिलेली आहे ती 10 दिवसाच्या मुदतीत जर यांनी पूर्णत्व नाही केलं तर या ठिकाणी पुन्हा हायवे जाम केला जाईल। याची हायवेने नोंद घ्यावी व प्रशासनाने नोंद घ्यावी। लक्झरी मालकावर आपण केलेला आहे, ऐकून घ्या। ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन आणि सगळा पुढे तपास चालू होईल आणि याच्यात काय तुम्ही निवेदन दिलेले होते आधी यांना त्या अडचणीमुळे काय जे काही आधी ज्या काही दिलं सगळ्यात सोपं सांगतो, तुम्हाला नियम सगळे माहिती ठीक आहे। या अंतर्गत निवेदन येणं मग त्याच्यावरती कार्यवाही करणं याच्यापेक्षा आपण प्रोएक्टिव्हली काय करू शकतो बा? आपण याच्यावरती हे असे गुन्हे होऊ नये याच्यासाठी प्रोएक्टिव्हली म्हणून अधिकारी म्हणून आपण काय करू शकतो? मग त्याच्यामध्ये पोलीस खातं आहे, त्याच्यामध्ये NHAचं खातं आहे, प्रोएक्टिव्हली आपण काय करू शकतो? हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे। नागरिक निवेदन देणं, नागरिकांचा मृत्यू होणं, निवेदन येणं। आम्ही पोलीस खात्यातर्फे आम्ही प्रोएक्टिव्ह होऊन सदरचा स्पॉट हा ब्लॅक स्पॉट घोषित केलेला आहे। ब्लॅक स्पॉट घोषित केल्यानंतर आम्ही तो ब्लॅक स्पॉट NHI बरोबर आमच्या दरवेळेस आमचा अहवाल जातो की हा ब्लॅक स्पॉट आहे आणि ऍक्सिडेंट कोणत्या कारणानं होतं, ब्लॅक स्पॉट मध्ये काय जिथं सतत ऍक्सिडेंट होतात त्या कोणत्या कारणानं होतात आम्ही ते कारण नमूद करतो। NHAला देतो, महामार्गाला देतो, ट्रॅफिकला देतो आणि आमचे वरिष्ठ SP साहेबांना देतो, बरोबर का? मग तो घोषित करून आहे ना, मग त्या स्पॉटवर आता NHI काय निर्णय घेतोय साहेब? ठीक आहे, याच्यावरती एकच सोल्युशन आहे, याच्यामध्ये तहसीलदार NHAवरती गुन्हा दाखल करू शकता की नाही? NHAवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करा साहेब, की आमची ही मागणी आहे। एक मिनिट सगळ्यांनी एकच निवेदन द्या की ह्या महामार्गावरती जिथे अंडरपास प्रत्येक ठिकाणी का होत नाहीये, पोलीस खातं सगळं ऍक्सिडेंट झाल्यानंतर NHAवरती गुन्हा का दाखल करत नाहीये? हे सगळ्यात जास्त बघणं। NHAवरती गुन्हा दाखल करू शकता की नाही? NHAवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करा साहेब, की आमची ही मागणी आहे। एक मिनिट सगळ्यांनी एकच निवेदन द्या की ह्या महामार्गावरती जिथे अंडरपास प्रत्येक ठिकाणी का होत नाहीये, पोलीस खातं सगळं ऍक्सिडेंट झाल्यानंतर NHAवरती गुन्हा का दाखल करत नाहीये? हे सगळ्यात जास्त बघणं।
चालू राहील त्यांच्या पदार्थांना जे पहिला पोलीस स्टेशन में यांच्यावरती कारवाई होऊ द्या. होणारच आहे. सर आमच्या गावचा संपर्क आम्हाला बारका पोरं शाळेत ऍक्सिडेंट होतात गावांच्या लोकांनी निवेदन आमच्या भावना दाखल करायच्यावर गुन्हा दाखल करा पहिला. आज पहिली प्रत्येक 15 दिवसाला तुमच्या भावनांशी मी सहमत आहे. बोलतो त्याचं नाही काम. तुम्ही स्पीड ब्रेकर काय करतो ते घरचं आणून नाही टाकत. याच्या आता काहीच नाही, याच्या आता काहीच नाही. एक काम करू आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावं नाही तर त्यांच्या वरिष्ठ आता कसं आहे हे रेसिडेन्शियल इंजिनियर आहे. ठीक आहे, रेसिडेन्शियल इंजिनियर आता आपला प्राथमिक स्वरूपावर त्यांनी आपल्याला दिलेले आहे. उधर भी तो आदमी गए, उधर भी तो आदमी जगह पे गए, उनको जो सुपर आदमी को बोला ना तो आज करेंगे 2 दिन के बाद आता इधर पाणी आहे ना, पावसाचं पाणी पानी का रास्ता ऐसा बना है ना, पानी किधर जाता है मेरे को दिखाओ. वो पानी इधर में किधर जाता है पानी पाणी रस्त्यावर आपल्या रविकरांच्या पुढे याची मीटिंग माणसांची जबाबदारी घ्या तुम्ही. आपण काय करू गुन्हा दाखल करा. निवेदन दिलेलं आहे का तुम्हाला निवेदन आधी पण यांना सांगितले, पलीकडचं सांगितलं, इथलचं सांगितलं, यांच्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही. दाखल करा. बाकीचं काय नाही करू शकत. निवेदन दिलेलं क्या होता है साहेब, निवेदन दाखल गुन्हा दाखल करा पहिल्यांदा. हमको इधर समझा के गया क्या 8 दिन के बाद जा रहे अभी भी तुम यांचा गुन्हा दाखल करा. नाही तर यांना आम्ही बांधून ठेवू. इथं एमएलएचे अधिकारी आम्ही याला बांधून ठेवू. होत आदमी नाही, कुछ नहीं, शांति बिंदी कुछ नहीं. ऊपर लाचे दे दो, बाद में शांति से बोलेंगे. आपके पावर में मुझे पता है कि आपके लोगों की जो डिमांड है अंडरपास, वो आपके यहाँ अंडर में नहीं. मैं बोलता हूँ अंडरपास साठी धरती प्रोसेस आहे. अंडरपास पाहिजे, ब्रिज पाहिजे, गावकऱ्यांनी सगळं पाहिजे. खासदार बी झोपेते ना आमदार बी झोपेते. काय करायचं सामान्य नागरिकांनी? साहेब तुम्ही काल आम्ही ती गाडी सोडलेली आहे का? काल रात्री जी घटना घडली त्यावेळेला पोलीस प्रशासनाने सांगितलं की संबंधित ठेकेदार आणि एनएचआयच्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार, म्हणून आम्ही ती गाडी आणि त्यावेळेला त्यांना जाऊन दिलेली आणि घटना घडली, रोज घडते. तुम्ही एनएचआयवर यांच्यावर एनएचआय पाहिजे मग आता. आणि आम्ही पत्रव्यवहार पण केलेला अगोदर पाहिलं ना. आता पहिल्यांदा गुन्हा दाखल करा यांच्यावर. वो खड़ी डाल के
अभी तक उसको क्यों नहीं काम करते आप लोग? कळतच नाही आणि लेखी स्वरूपात आपण यांना निवेदन दिलेले ठेकेदाराला दिलेले फक्त त्याला गोड गोड बोलतात काय गोड गोड बोलू नका यांच्या पहिल्यांदा गुन्हा दाखल करा अभी इधर थोड़ा ये करके निकल जाएंगे तुम्हारा बाद में काम भी नहीं होने वाला नाही यांना घ्या पोलीस स्टेशनला चला यांना आपलं अधिकारी बाकी का प्रोसीजर कब करेंगे दे दो बोलो सर मैं कितना बार बोलती है तुमको बोला तुम्ही आपण उधर भी तो आदमी गए, उधर भी तो आदमी जगह पे गए, उनको जो पर आदमी को बोला ना तो क्या होता है आगे करेंगे 2 दिन के बाद आता ही तो पानी है ना पाऊस पाणी हा रस्ता ऐसा बना है ना पानी किधर जाता है मेरे को दिखाओ वो पानी गटर में किधर जाता है पानी पाणी रस्त्यावर आपल्या रविकरांच्या पुढं याची मीटिंग माणसांची जबाबदारी घ्या तुम्ही नोंदीला माणसांची आपण काय करू गुन्हा दाखल करा निवेदन दिलेलं आहे का यांना निवेदन आधी पण यांना सांगितले पलीकडचं सांगितलं इथलचं सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही यांच्यावर दाखल करा बाकीचं काय काय करू शकत निवेदन दिलेलं क्या होता है साहेब तुम्ही निवेदन दाखल गुन्हा दाखल करा पहिल्यांदा हमको इधर समझा के गया क्या 8 दिन के बाद में हाईवे जा रहे अभी भी तुम यांच्यावर गुन्हा दाखल करा आता यांना आम्ही बांधून ठेवू इथं एमएलएचे अधिकारी आम्ही याला बांधून ठेवू होत आदमी कुछ नहीं शांति बिंदी कुछ नहीं ऊपर लाके दे दो बाद में शांति से बोलेंगे आपके पावर हाँ मुझे पता है कि आपके लोगों की जो डिमांड है अंडरपास वो आपके यहाँ अंडर में नहीं मैं बोलता हूँ अंडरपास साठी तर ती प्रोसेस आहे अंडरपास पाहिजे ब्रिज पाहिजे गावकऱ्यांनी सगळं पाहिजे खासदार बी झोपेते ना आमदार बी झोपेते काय करायचं सामान्य नागरिकांनी साहेब तुम्ही काय आम्ही ती गाडी सोडलेली आहे का काल रात्री जी घटना घडली त्यावेळेला पोलीस प्रशासनाने सांगितलं की संबंधित ठेकेदार आणि एनएचआयच्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार म्हणून आम्ही ती गाडी आणि त्यावेळेला ती त्यांना जाऊन दिलेली आणि घटना घडली रोज घडते तुम्ही एनएचआयवर यांच्यावर एनएचआय पाहिजे मग आता आणि आम्ही पत्रव्यवहार पण केलेला अगोदर पाहिलं ना आता पहिल्यांदा गुन्हा दाखल करा यांच्यावर वो खड़ी डाल के अभी तक उसको क्यों नहीं काम करते आप लोग? कळतच नाही आणि लेखी स्वरूपात आपण यांना निवेदन दिलेले ठेकेदाराला दिलेले फक्त त्याला गोड गोड बोलतात काय गोड गोड बोलू नका यांच्या पहिल्यांदा गुन्हा दाखल करा अभी इधर थोड़ा ये करके निकल जाएंगे तुम्हारा बाद में काम भी नहीं होने वाला नाही यांना घ्या पोलीस स्टेशनला चला यांना अधिकारी बाकी का प्रोसीजर कब करेंगे दे दो बोलो सर मैं कितना बार बोलती है तुमको बोला तुम्ही आपण टोल देणार नाही प्रत्येक गावकऱ्यांनी पंचक्रोशीमध्ये मिटिंग घेऊन या प्रत्येक ठिकाणी यांना लाज वाटते पाहिजे टोल घेताना लोकांचे जीव जातात आणि काय कोणाला फरक पडत नाहीये इथं सगळीकडे भांडवलगिरी होणार आहे ह्या गोष्टींची पण सांगतो दुसऱ्या कोणी रिकवर आणि 3 दिवसात रबलिंग स्ट्रीप लावणार आहेत साहेब रबलिंग स्ट्रीप काही महिना नाहीये कोणत्याही इंजिनियरला विचारा रबलिंग स्ट्रीप अमूल कमान गाडी उडत किती आपल्याला
एक मिनिट साहेब, मला माहिती नाही पक्षाच्या प्रतिनिधी विषय सोडा इथं पक्ष प्राथमिक काय करायचं 4 दिवसांनी आम्हाला आमची बॉडी ऐका ना, आम्हाला आमची बॉडी आता घेऊन जातो. पण ऐका, तुम्ही दोघं जणी लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून ते जाऊ दे एक लक्षात घ्या. आता हा विषय ना, आता अंडरपास उड्डाण पूल हा विषय लगेच होणार आहे का? लगेच नाही. पण आता आपण तात्पुरती शब्द तो विषय करायचा. तुम कितने दिन में करेंगे ये बोलो. नहीं हुआ तो क्या करेंगे? किधर बोलो, किधर क्या होता है मालूम है क्या? ये सब लोग समझो एक गाँव का नहीं है, सब गाँव के लोग इथं आले असते ना आणि करणारच आहे, त्यांचं कामच आहे. त्याच्यावरती होईल नाही होईल साहेब. आता आहे ना, उड्डाण पूल अंडरपास लगेच 2-4 दिवसात होणारी गोष्ट नाही. आता तात्पुरते उपाय 2 दिवसात यांनी केले. त्याच्यामध्ये गेलो होतो आम्ही, अजून महिना नाही झाला इथं. ते माझे खासदाराला मग काय भेटलेच नाही आम्ही जुन्नरला गेलो इथं त्यांचं दुसरं ऑफिस तिथं पण नाही त्यांच्या गुन्हा दाखल करणार म्हणून आता टेक्निकली सगळं बरोबर. ही प्रोसेस आहे की नाही? दोन दिवसात काय करणार? काय करावं? आम्ही गुन्हा केला तर आमच्यावर गुन्हा दाखल होतो, यांनी गुन्हा केला यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पाठीशी गुन्हा केला तर तात्काळ गुन्हा दाखल होतो. कितीचे कारभार येणार, सगळे टेक्निकलिटी येणार. अभी 2 दिन के अंदर इधर डिवाइडर नहीं लगा, 2 दिन के अंदर निघाले ते निघाले अजून 6 महिने 6 वर्ष झालं काहीच नाही. 2-45 झालेलं खासदारांनी स्वतः आणलं म्हणलं आमदार साहेब खासदार साहेब बायपास करून घ्या, सर जेवढं करून घ्या. करतो काही नाही काही सांगा खासदार सांगा. लोक बँकेत नहीं होगा तो सुन, 8 दिन के अंदर मीटिंग कुछ नहीं हो गया, तुम्हारा गतिरोधक भी नहीं हो गया तो 8 दिन के अंदर हम तुम्हारा भी नहीं सुनेगा, साहब की भी नहीं सुनेगा और कोई आमदार की भी नहीं सुनेगा, खासदार की भी नहीं सुनेगा. इधर क्या हो जाएगा, हाईवे पे आपका टोल नाका तो फूट जाएगा, लेकिन इधर गाड़ी भी फूट जाएगी. ये आपको मैं बताता है साहब, आपके सामने बताता है.